श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. भक्तांनो, बिरबल हा देवाचा परमभक्त होता. त्याची भक्ती अकबराला माहीत होती. त्याने एकदा बिरबलाला विचारले, तू नेहमी देवदेव करतोस, तर तुझा देव कुठे राहतो, तो कसा दिसतो? या प्रश्नाची उत्तरे मला 3 दिवसात दे, नाहीतर मी तुझी सगळी संपत्ती जप्त करून टाकीन. अकबराचे ते बोलणे ऐकून बिरबलाचे धाबे दणदणले. त्याने कपाळाला हात मारून घेतला. घरी गेल्यावर त्याने खूप विचार केला, पण त्याला काहीच सुचना. एवढा चतुर बिरबल, पण आज राजाच्या प्रश्नाने तोही गडबडत होता. त्यावर बिरबल विचार करत घरी जातो. घरी गेल्यानंतर मुलाने आपल्या पित्यांच्या चिंताचक्रात चेहरा बघितला. तेव्हा तो म्हणाला, बाबा काय झाले? तेव्हा बिरबलाने त्याला सर्व घटना सांगितली. तेव्हा बिरबलाचा मुलगा म्हणाला, बाबा मी उद्या राजाच्या प्रश्नाची उत्तरे देतो. दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात बिरबल आणि त्याचा मुलगा गेला. बिरबलाने अकबराला सांगितले की माझा मुलगा तुमच्या प्रश्नाची उत्तरे देणार आहे. अकबर म्हणाला, दे उत्तरे. त्यात बिरबलाचा मुलगा म्हणाला, आधी माझ्यासाठी दूध तरी मागवा, नंतर उत्तर देतो. राजाने त्याच्यासाठी दूध मागवले. ते दूध पिण्याऐवजी त्या मुलाने दुधात हात घातला व ते दूध ढवळू लागला. ते बघून राजाला खूप राग आला. तो म्हणाला, हा काय प्रकार आहे? दूध तू पीत का नाहीस? त्यावर मुलगा म्हणाला, मी त्यामध्ये तूप शोधत आहे. त्यावर अकबर संतापून म्हणाला, अरे तूप असे कसे दिसेल? त्यावर बिरबलाचा मुलगा हसून म्हणाला, महाराज देवाचेही असेच आहे. देव सर्वत्र आहे. देव हा चराचरात वसला आहे, पण तो असा दिसत नाही. अध्यात्माच्या वाटेने जाऊन मनोभावे त्याची भक्ती केली तर दीर्घ तपश्चर्येच्या अंती तो दिसतो. साध्या डोळ्यांनी देव कधीच दिसत नाही. याचा अर्थ तो नाहीच असा होत नाही. बिरबलाच्या मुलाचे हे शब्द ऐकून, हे बोलणे ऐकून अकबर खुश झाला. अकबराने आपल्या गळ्यातील मोत्याचा हार काढून त्याला तो बक्षीस म्हणून दिला आणि त्याची मुक्त कंठाने स्तुती केली. मी या छोट्याशा कथेतून तुम्हाला एकच सांगेन की आपले अंतःकरण शुद्ध ठेवा. भक्तिभावाने देवाची पूजा करा, प्रार्थना करा. देव नक्कीच आपल्याला प्रसन्न होईल आणि देव नक्कीच आपल्याला दर्शन देईल, यात शंका नाही. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले भक्तिमय संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका, हीच विनंती. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, तुला सर्वांनी टाळले आहे, सर्वांनी दुःख दिले आहे, पण तू खूप सहन केलं आहेस. परंतु बाळा, या क्षणापासून तुझे चांगले दिवस सुरू होतील. तुझी पुढील 2 मिनिटे देवाला दे आणि क्षणातच चमत्कार बघ. देव या भेटवस्तू कधीच कोणाला देत नाही जे त्या वस्तू प्राप्त करण्यात सक्षम नसतात. जर त्याने आपल्याला ख्रिसमसची भेट दिली तर ते समजून घेण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये असायला पाहिजे. तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे. विश्वास ठेवा, प्रार्थनेत राहा आणि मला तुमच्या बाजूने काम करत राहू द्या. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा, मी तुमचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे, असे टाईप करा. अरे बाळा, तुला हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे की तुला काय हवे आहे. उद्या सकाळी घड्याळ तुला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश
तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि 7777 टाईप करा. तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. जेव्हा तुम्ही एकटे धावता तेव्हा त्याला शर्यत म्हणता येत नाही. जेव्हा देव तुमच्या सोबत असतो आणि तुमच्यासोबत धावतो तेव्हा त्याला शर्यत म्हणता येते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ते महत्त्वाचे नाही, ते सोडू नका. तुम्हाला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो किंवा तुम्हाला कितीही त्रास होत असला तरीही तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांवर बदला घेऊन तुमचे आशीर्वाद रोखवू नका. ते जाऊ द्या आणि विश्वास ठेवा. मी त्या गोष्टींवर काम करत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिले त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होणार आहे. मी त्यांना त्यांनी केलेल्या कृत्याची जाणीव करून देणार आहे. भक्तांनो, बाळूमामा आपल्या मार्गावर जे काही पाठवतात ते एका उद्देशाने पाठवतात. बाळूमामा आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी सर्वात मोठी चूक आणि सर्वात खोल वेदना वापरतो. सर्व काही ठीक होणार आहे. कदाचित आज नाही, पण शेवटी होईल. तुमची आशा धरा आणि कधीही विश्वास ठेवू नका. सर्व गोष्टी देवाच्या परिपूर्ण वेळेत घडतात. मामा म्हणतात, जीवनामध्ये कधी कधी तुम्ही कोणासाठी तरी करू शकत असलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि तुम्ही जे करू शकत नाही ते देवाला करू द्या. पुढील संदेश शेवटपर्यंत ऐका. तुम्हालाही आनंदाच्या बातमीचा फोन येणार. काही न करण्यापेक्षा विश्वास ठेवून प्रयत्न तर करून पहा. मेंढी माऊली तुम्हाला म्हणत आहेत, अरे बाळा, तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांपासून दूर जा. कधीही सोडवल्या जाणार नाहीत अशा भांडणापासून दूर जा. ज्यांनी तुमची योग्यता कधीच दिसणार नाही अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर जा. तुमच्या आत्म्याला हानी पोहोचणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही दूर जा. माझ्या बाळा, जितके दूर जाल तितके तुम्ही निरोगी व्हाल आणि आनंदी व्हाल. जेव्हा आपण धाडस करतो तेव्हा शक्ती वाढते. जेव्हा आपण जोडतो तेव्हा एकता वाढते. जेव्हा आपण सामूहिक करतो तेव्हा प्रेम वाढते. जेव्हा आपण काळजी घेतो तेव्हा नाते वाढते. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, शांततेत जगा, तुकड्यांमध्ये नाही. सर्व काही कारणास्तव घडते. तुम्हाला आता ते दिसणार नाही, पण लवकरच किंवा नंतर देवाने गोष्टी का घडू दिल्या हे उघड होईल. नेहमी लक्षात ठेवा, त्याचा मार्ग आपल्या मार्गापेक्षा चांगला आहे. त्याची इच्छा आपल्या इच्छेच्या पलीकडे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. मामांच्या आज्ञेचे पालन करा. मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ मुला, विश्रांती घे. मी आधीच कामावर आहे. मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईन. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. तुम्ही दुखावलेल्या प्रत्येक ठिकाणी मी बरे करीन. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि बाळूमामा, मी भाग्यशाली आहे असे देवाचे पवित्र शब्द टाईप करून मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. मामा सांगतात, तुमचा दिवस सुरू करण्यापूर्वी सकाळी देवाला प्रार्थना करा. दिवसाच्या प्रत्येक आणि नवीन सूर्योदयाला मामांना नमस्कार करा. या नवीन दिवसासाठी देवाचे संध्याकाळी आभार माना. देवाला धन्यवाद म्हणा. कृपया माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा. हे बाळूमामा, मला तुमच्या शांतीने भरा आणि इतरांना दयाळूपणा आणि प्रेम आणण्यासाठी मला मदत करा. तुझी बुद्धी मला नेईल आणि मी जे काही करतो त्यामध्ये तुझी उपस्थिती माझ्यापुढे राहो. मी आज तुमच्यासमोर विश्वास ठेवतो आणि माझ्या मार्गावर काही येईल ते हाताळण्यासाठी
शक्ती, धैर्य आणि कृपा मागतो. भक्तांनो, दररोज शांत मनाने आणि पवित्र अंतःकरणाने देवाला प्रार्थना करायला सुरुवात करा. प्रार्थनेद्वारे तुमच्या लढाया लढा आणि विश्वासाने तुमची लढाई जिंका. जेव्हा तुम्ही देवासमोर गुडघे टेकता तेव्हा तो तुमच्यासाठी उभा राहतो आणि जेव्हा तो तुमच्यासाठी उभा राहतो तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा देव मार्ग काढेल. विश्वास असेल तर होय बरोबर आहे असे टाईप करून देवाला तुमचा विश्वास दाखवा. तुमचे दिवस चांगले असतात जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मापेक्षा तुमच्या आशीर्वादावर जास्त लक्ष केंद्रित करता. म्हणून मामा सांगतात, देवांच्या आशीर्वादावर लक्ष केंद्रित करा, आपल्या कर्मावर नाही. माझ्या बाळा, योग्य वेळी योग्य ठिकाणी तू आला आहेस. देव हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. हे फक्त तुमच्यासाठी आहे. देव आज आनंदी आहे. देव आज तुमचे नशीब बदलू इच्छित आहे. म्हणून आज हा दैवी संदेश तुम्ही शेवटपर्यंत तर ऐका, कारण देव तुमच्यासाठी भेट घेऊन आला आहे. देवाने तुमच्या मार्गाने, तुमच्या दिशेने आशीर्वादाचा खजिना पाठवला आहे. जर का तुम्ही हा संदेश मध्येच वगळला तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा दैवी संदेश शेअर करा. बाळू मामा म्हणत आहेत, माझ्या बाळा, तुम्हाला कठीण काळात देव आपल्याला आपली चूक लक्षात घेण्याची, स्वतःला सुधारण्याची संधी देतो. त्यामुळे कधीही शिक्षा म्हणून कठीण वेळ घेऊ नका. हा देवाचा आशीर्वाद आहे. तुम्हाला त्याची योजना समजत नसतानाही देवावर विश्वास आहे. आपण खरोखर कोण आहात हे लपवण्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेले आहे. मामा म्हणतात, आपल्यापैकी प्रत्येकाची निर्मिती एका उद्देशाने झाली आहे आणि जेव्हा तुम्ही देवाला हो म्हणता, त्यांनी दिलेल्या जीवनाकडे सकारात्मकतेने पाहता, जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशात जगता आणि देवाने तुम्हाला जे बनवलं तेच बनता, तेव्हा तुम्ही आंतरिक आनंद आणि समाधान मिळवता. माझ्या बाळा, मी तुला कधीही वाईट परिस्थितीमध्ये एकट्याला पाठवत नाही. प्रत्येक स्थितीमध्ये मी तुझ्या सोबत आहे. यापुढं तू संकटांना घाबरू नकोस. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणतो. इतरांना काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही. माझ्या बाळा, तुझी परिस्थिती माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला कधीही असफल होऊ देणार नाही. देव म्हणतो, तुम्ही आता अंतुरणाला खिळून आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचा तुम्ही विचार करत आहात. शांत रहा, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. मामा म्हणतात, तुम्ही आणि तुमचे कुटुंब चांगले व्हाल. फक्त उभे राहा आणि मला ही लढाई लढू द्या. घाबरू नकोस. विजय हा आपलाच असेल. तुमच्यापैकी प्रत्येक जण देवाचे अद्वितीय मूल आहे. देव तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतो. तो तुम्हाला आणि तुमच्या गरजेनुसार प्रोत्साहन, सुधारणा आणि दिशा देणारा संदेश पाठवतो. अरे बाळा, तू किती कष्ट, वेदना सहन केले आहे हे मला माहीत आहे. हे मी पाहिले आहे. तुम्हाला कोणी कोणी त्रास दिला आहे हेही मला माहीत आहे. तुमचे स्वप्न पूर्ण नाही झाले तेही मला माहीत आहे. परंतु आता तुझी वेळ आली आहे. आता तेही लोक तुझे गुणगान गातील जे तुझ्याबद्दल वाईट बोलत होते. तुझ्या सुंदर दिवसासाठी तयार राहा. सुंदर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये 1111 टाईप करून हा संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. मामा सांगतात, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी करून
गर्दी सोडून स्वतःची ओळख निर्माण करायची असते. अशा दृढ निश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या लोकांना कोणतेही प्रेरणादायी संदेशाची गरज असते. आणि म्हणूनच देवाने हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तो शेवटपर्यंत ऐकावे. आढळल्यास तो त्यांना नवीन ऊर्जेने भरतो आणि निराशा दूर करतो. असा हा दैवी संदेशाची शक्ती आणि ताकद आहे. अरे बाळा, यशाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कठोर परिश्रम करणाऱ्याकडे आकर्षित होते. ज्याने स्वतःचा खर्च केला. जगाने त्याला गुगलवर शोधले. म्हणून यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. शॉर्टकटची वाट पाहू नका. तुमचे कठोर परिश्रम करा की यशाला तुमच्यासमोर नतमस्तक व्हावंच लागेल. म्हणून एवढे कठोर परिश्रम आपले ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू तुझ्या प्रवासात गुंतून राहा. नाहीतर लोक तुम्हाला त्यांच्या प्रवासात सामील करतील. जीवनात काही सूत्र नेहमी लक्षात ठेवा. प्रवासात अडचणी आल्या तर हिंमत वाढते. कोणी रस्ता अडवला तर धीर वाढतो. विकायला आलात तर हिंमत अनेकदा कमी होते. विकायचेच नाही तर मग किंमत जास्त वाढते. मामा सांगतात, आयुष्यामध्ये तोच व्यक्ती त्याच्या जीवनातील सर्वात उंच शिखर गाठतो ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख पुरेसे नसतात, उडण्यासाठी धैर्य पुरेसे असते. हिंमत धरा आणि वाटेवर चालत राहा. तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान मिळेल. जर तुम्ही एकटेच पुढे निघाल आणि पुढाकार घ्याल तर तुम्ही स्वतःच कालिफा व्हाल. तुमच्या प्रत्येक निर्णयात मला सामील करा. स्वीकार असल्यास कमेंटमध्ये होय देवा, मला तुमच्या योजनेचा स्वीकार आहे आणि देव महान आहे असे टाईप करून तुमची सहमती देवाला नक्की सांगा. अरे बाळा, दुसऱ्यांच्या बोलण्याने स्वतःला दुःखी करू नकोस. ज्यांच्यावर हे जग हसले त्याने इतिहास रचला हे लक्षात ठेव. अंतर कापल्याशिवाय तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही. जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही. मामा म्हणतात, जर का आपली दृष्टी बदलली तर दृष्टिकोन सुद्धा बदलतात. विचार बदलला तर तारे सुद्धा बदलतात. बोटी बदलण्याची गरज नाही. दिशा बदलली तर किनारा आपोआप बदलतो. तुम्ही पडून उठता ही महानता नाही. महानता म्हणजे तुम्ही पडता आणि पुन्हा पुन्हा उठता. काहीही अशक्य नाही. तुम्ही जे काही विचार करू शकता ते सर्व काही शक्य आहे. फक्त तुमच्या प्रयत्नात कमी आहे. प्रयत्न करा, मार्ग रस्ता नक्कीच सापडेल. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये माझे किती महत्त्व आहे हे जर तुला आज मला दाखवून द्यायचे असेल तर माझ्या बाळा, माझ्यासाठी तुला आज थोडासा वेळ द्यावा लागेल. तुला दाखवावे लागेल की तू माझ्यावर किती प्रेम करतो. त्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल. अरे मुला, प्रत्येक वेळी मी तुझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि आशेने भरलेले जग दिसते. मी पाहतो आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. तू किती विश्वासाने माझ्याजवळ येतोस, किती विश्वासाने माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझ्या प्रार्थनेचे हवय प्रमाण म्हणजे आजचा हा दैवी संदेश आहे. त्यामुळे काही करून तुला हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकावाच लागेल. तरच तुला तुझ्या सर्व प्रार्थनेचे फळ मिळेल. अरे बाळा, मी तुझी चमत्कारासाठी निवड केली आहे. तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. मुला, तू गाढ झोपेत असतानाही मी तुझ्यासाठी एक छान योजना आखून ठेवली आहे, जी सकाळी उठल्यावर तुम्हाला आनंदी करून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आता होणार आहे. मी तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, प्रेम, समाधान, सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य आणि खूप मोठा आशीर्वादाचा खजिना तुमच्या दिशेने पाठवला आहे. मित्रांनो,
जर का तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असं टाईप करून मामा तुमची लीला खूप महान आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल आणि मामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. मामा सांगतात, आयुष्यामध्ये माणूस दुःखी असणे म्हणजे त्याला कारणीभूत फक्त त्याच्या स्वतःच्या चुका असतात. दररोज तुम्ही दिवसभरामध्ये केलेल्या सर्व चुकांची माफी देवाकडे मागा आणि तुम्ही तुमच्या चुका स्वीकारा. परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा. तो नक्कीच तुम्हाला उंच करेल. मामा म्हणतात, जर का माझा भक्त मला नम्र होऊन माझ्याकडे माफीची प्रार्थना करत असेल, चुकांबद्दल माफी मागत असेल, तर मी त्याला स्वर्गातून ऐकून नक्कीच क्षमा करेल. मामा सांगतात, हवेतील पक्षाकडे पहा. ते पेरत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा धान्य कोठोरामध्ये साठवत नाहीत, तरीही आपण त्यांना खायला देतो. मग तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का? चिंता करणे सोडून द्या. उद्या काय होईल, उद्या कसे होईल, माझे काय होईल, माझे कसे होईल, अशी चिंता सोडून द्या. उद्याचा दिवस तुम्ही पाहिलेला नाही किंवा उद्याचा दिवस कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आजचा दिवस आनंदी जगा. उद्याचा विचार करू नका. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. सर्व काही तुमच्या चिंता त्या परमेश्वरावर सोडून द्या. तो परमपिता परमात्मा जे काही करणार आहे ते चांगल्यासाठीच करणार आहे हे लक्षात असू द्या. मित्रांनो, त्या भगवंताने एवढं मोठं सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलं आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका. त्याकडे काहीच मागू नका. तो परमपिता परमात्मा ब्रह्मांड नायक, त्याला सर्व काही माहीत आहे. तो पाहत आहे. तो तुमच्या चिंता समजत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे. तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. म्हणून फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊन तुम्ही तुमचे आयुष्य चिंतामुक्त जगा. बघा, तुम्हाला जीवनाची नवीन दिशा नक्कीच मिळेल. म्हणूनच मामा म्हणतात, मला उगम नव्हता, मला अंत नाही. मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. फक्त तू चिंता करू नकोस आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव. अटळ विश्वास ठेव. अरे बाळा, तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ घालू नकोस. मी तुला चॅम्पियन बनवले आहे. कारण बाळा, तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही खूप अंतर पार केले आहे आणि असाच प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कठीण आव्हाने तुम्हाला सोपी होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला या क्षणी मजबूत होण्याची गरज आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जिथे तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी भरकटायचं नाही. जे लोक तुमचा आदर करत नाहीत, आपणही त्या लोकांची कदर करायची नाही. कारण स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच वाटत असते की आपण मामांची सेवा करतो, भक्ती करतो. मामांनी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु मित्रांनो, यावर बाळूमामा काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या घरी तुला दर्शन द्यायला कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो. जर का तू मुक्या प्राण्यामध्ये मला बघत नसशील, गोरगरिबामध्ये मी तुला दिसत नसेल, आंधळ्या पांगळ्यामध्ये मी तुला दिसत नसेल,
लहान बाळामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या पक्षामध्ये मी तुला दिसत नसेल, तर माझ्या बाळा आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही. जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू गोरगरिबांची सेवा कर, मुक्या प्राण्यांची सेवा कर, अन्नदान कर. दान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये दान करायला शिक. जर तू मी आज सांगितलेल्या कृती केल्यास तर मी तुला आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच भेटेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच असेल. यापेक्षा तुला दुसरे पुण्य कमवण्याची किंवा कसल्याही प्रकारची सेवा करण्याची मुळीच गरज नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहित असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका
जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा.
समाधानी राहा, ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये. त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही. मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे
अत्यंत महत्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव, तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच